सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे. 45 डेजचा कोर्स चालू आहे आणि आजचा दिवस आहे 18वा, डे 18. ओके, काल आपण डे 17 मध्ये टू बी ची रूप कुठल्या सब्जेक्ट समोर कुठली टू बी ची रूप वापरायची हे आपण पाहिलं होतं आणि आज आपण मेन विषयाला हात घालणार आहे, जो की आहे टेन्सेस. काल मी सांगताना सांगितलं होतं की देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. 3 प्रकारचे 3 मेन टाइप आहेत टेन्सचे: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. काल आपण असंही बोललो होतो की आपण आता काळ बोटावर नाचवणार आहे. तर कसे नाचवणार आहे तर पाहूया. बघा, हे जे आपल्या डाव्या हाताचे 4 बोट आहे, अंगठा सोडून जे उरलेली 4 बोट आहे, ती आपण ऍक्टिव्ह व्हॉइस साठी म्हणजे सब्जेक्टने सुरू होणाऱ्या वाक्यांसाठी राखीव ठेवलेली आहे. तर या प्रत्येक बोटांमध्ये पहिला जो रकाना आहे, प्रत्येक बोटाला 3 सेक्शन आहे. तर पहिला जो रकाना आहे तो प्रेझेंटचा, मधला जो आहे तो पास्टचा आणि लास्टला जो रकाना आहे तो आहे फ्युचरचा. पहिलं बोट म्हणजे सिंपल टेन्स, दुसरं बोट म्हणजे कंटिन्युअस टेन्स, तिसरं बोट म्हणजे परफेक्ट टेन्स आणि चौथं बोट म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशी ही 12 प्रकारची काळ आणि काळाचे उपप्रकार आपण ह्या डाव्या हाताच्या ह्या 4 बोटांवर नाचवणार आहे. बर, आज तुम्ही म्हणता आज बोर्ड एकदम ब्लँक आहे, कोरा आहे, काहीच लिहिलं नाही. बरोबर आहे, कारण आपलं सगळं झालंय. आपण व्हर्ब पाहिलेत, व्हर्बचे रूप पाहिलेत, सब्जेक्ट कुठले ते आपल्याला माहितीये, टू बी ची रूप कुठली वापरायची ते आपल्याला माहितीये. आपण काल काळांचे टेन्सेसचे सब टाइप सगळं बघून झालं. तर आज आपण मेन विषयाला म्हणजे आपण पहिल्या बोटाकडे जाऊया. आता पहिल्या बोटामध्ये सगळ्यात पहिलं येतं सिंपल प्रेझेंट टेन्स. सगळ्यात पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा एक जनरल फॉर्म्युला आहे, यस म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पण याच्यामध्ये काल मी तुम्हाला तक्त्यामध्ये लिहून देताना एक सांगितलं होतं की जे 5 थर्ड पर्सन सिंग्युलर जे आहेत, कोण तर ही, शी, इट, राम, सीता, हे सगळे जण जे आहे त्याला V5 क्रियापद लागतं. म्हणजे त्याचा फॉर्म्युला असा होतो S1 प्लस V5 प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर आज आपण एक मेन क्रियापद घेणार आहे. आपण इंग्लिश लर्न करतोय, ग्रामर शिकतोय, तर आपण लर्न हे क्रियापद घेऊया. क्रियापद घेतलंय आपण लर्न, लर्नड, लर्न, लर्निंग अँड लर्न्स. हे बघा, हे आहे क्रियापदाचं पहिलं रूप V1, V2, V3, V4, V5. याच्यामध्ये V2, V3 लर्न जरी असेल तरी सुद्धा चालतो, पण शक्यतो आपण लर्न वापरूयात. ओके, चला आता आपण याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला लागणारे क्रियापद क्रमांक 1 आणि क्रियापद क्रमांक 5. आता वाक्य कशी बनवणार? आय लर्न इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ओके, मग आता आय लर्न उरलेले सगळे कोण? हे 5 जण सोडून कोण? ही, शी, इट, राम, सीता. म्हणजे आईच्या नंतर आपण आईच्या पुढेच असं लिहू शकतो, आय, वी, यू, दे. इकडे लिहिते मी राम, सीता. ह्या सगळ्या वाक्यांच्या पुढे काय येणार? राम लर्न इंग्लिश ग्रामर, सीता लर्न इंग्लिश ग्रामर, आय लर्न इंग्लिश. सॉरी, राम आणि सीता नाही येणार, तर राम अँड सीता येईल. राम अँड सीता. कारण की का, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 व्यक्ती, म्हणजे हे सगळे काय आहे? हे दोघं फर्स्ट पर्सन आणि उरलेले थर्ड पर्सन प्युरल आहे. हा सेकंड पर्सन आहे, उरलेले दोघं जण थर्ड पर्सन प्युरल आहे. म्हणजे हा आपला उजव्या हाताचं 5 जी बोट आहेत तर ती म्हणजे आय, वी, यू, दे, राम अँड सीता. ह्या 5 जणांच्या पुढे काय लागणार आहे? लर्न इंग्लिश ग्रामर. आता उरलेले 5 जण जे आहेत म्हणजे कोण? सपोज आपण ही लिहूया तिथे, ही लर्न्स इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ओके, मग आता हीच्या आधी सगळेच येणार. ही, शी लर्न्स इंग्लिश ग्रामर, इट लर्न्स इंग्लिश ग्रामर, राम लर्न्स इंग्लिश ग्रामर, सीता लर्न्स इंग्लिश ग्रामर. ओके, म्हणजे हे झालं क्रियापदाचं पहिलं आणि 5वं रूप वापरून वाक्य. आता मी प्रत्येक वाक्य वेगळं न लिहिता इथंच ऑब्लिक करून लिहिलंय,
पण ह्या पाचही म्हणजे याच्या सगळ्यांच्या समोर, ह्या 5 जणांच्या समोर म्हणजे आपण उजव्या हाताचे जे सब्जेक्ट आहेत, आय, वी, यू, दे, राम अँड सीता, या सगळ्यांच्या समोर लर्न इंग्लिश ग्रामर येणार आणि उरलेल्यांच्या समोर येणार लर्न्स इंग्लिश ग्रामर. म्हणजे याला आपण म्हणतो सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट. जसा सब्जेक्ट बदलणार तसं क्रियापदामध्ये चेंज करायला लागतं. अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे सगळे वाक्य बनवले. आता पुढचा जर प्रकार बघितला तर आपण सिंपल प्रेझेंटच्या पुढचा जर प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स. काय आहे? सिंपल पास्ट टेन्स. बघा आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय करायचंय आपल्याला, सगळे जे 10च्या 10 डुअर आहेत, 10च्या 10 डुअर म्हणजे कोण? सब्जेक्ट सगळे, आय, वी, यू, दे, राम अँड सीता, ही, शी, इट, राम, सीता, ह्या सगळ्या 10च्या 10 डुअरच्या समोर एकच फॉर्म्युला आहे, एस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे? लर्न. ईडी लागलाय त्याला. मग काय? आय लर्न इंग्लिश ग्रामर. ओके, फुल स्टॉप. आयच्या आधी सगळेजण 10च्या 10 जण म्हणजे कोण? वी येईल, वी, यू, दे, राम अँड सीता, ही, शी, इट, राम वेगळा आणि सीता वेगळी म्हणजे एकटे एकटे, म्हणजे हे थर्ड पर्सन सिंग्युलर. ह्या सगळ्यांच्या समोर हेच येणार, लर्न इंग्लिश ग्रामर. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. सिंपल पास्ट टेन्स मध्ये अख्ख्या 12 काळामध्ये सिंपल पास्ट टेन्स असा प्रकार आहे काळाचा जिथं फक्त क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे V2 वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये V2 काय आहे? आपला लर्न आहे. तर मग आय लर्न इंग्लिश ग्रामर, वी लर्न इंग्लिश ग्रामर, यू लर्न इंग्लिश ग्रामर, दे लर्न इंग्लिश ग्रामर, राम अँड सीता लर्न इंग्लिश ग्रामर, शी लर्न इंग्लिश ग्रामर, ही लर्न इंग्लिश ग्रामर, इट लर्न इंग्लिश ग्रामर, राम लर्न इंग्लिश ग्रामर आणि सीता लर्न इंग्लिश ग्रामर. ह्या 10च्या 10 जणांनाही सेम पुढचा फॉर्म्युला काही बदल नाही, फक्त क्रियापदाचं रूप बदललं. सिंपल प्रेझेंटला V1 किंवा V5 होतं, तर सिंपल प्लासला V2 झालं. अख्ख्या 12 काळांमध्ये फक्त क्रियापदाचं दुसरं रूप सिंपल पासला येतं. आता पुढच्या फिंगरवर गेलो तर आपण आहे पुढचा प्रकार सिंपल फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स याच्यामध्ये फॉर्म्युल्यात बदल होतो. फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस शल विल प्लस V1 आणि ऑब्जेक्ट. आता मी काल बोलता बोलता तुम्हाला टू बीचे रूप सांगताना मी सांगितलं होतं शाल पांघरणारे 2 जण आहेत. कोण? कोणाला शाल लागती? मानाचे मानकरी कोण? आय आणि वी. ह्या दोघांच्या समोर शाल लागतं, बाकी सगळ्यांना विल लागतं. पण आता बघा, आता जे रिसेंट ग्रामर आहे त्याच्यात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आय आणि वीच्या पुढे पण विलच दिसणार आहे. काही ठिकाणी ग्रामॅटिकली चूक म्हणजे पर्पजफुली होते किंवा कशाने होते माहित नाही, पण कधी कधी बऱ्याच ठिकाणी आयच्या पुढे विल आलेला आहे, कधी कधी वीच्या पुढे पण विल आलेलं आहे. सध्याच्या ग्रामर मध्ये कदाचित ते हे असेल, पण असंच आहे. आय ला आपण शाल म्हणजे ग्रामॅटिकली करेक्ट बोलायचं असेल तर आयच्या समोर शाल लागतं, वीच्या समोर पण शाल लागतं. उरलेले जे 8 उरलेत त्यांच्या सगळ्यांच्या समोर विल लागतं. मग बघा आता इथे वाक्य कसं होईल? आय शल लर्न इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ओके, आता आय आणि वी ला दोघांना वाक्य काय आहे? सेम तेच, आय वी शल लर्न इंग्लिश ग्रामर. क्रियापदाचं पहिलं रूप शल, दोघं शाल पांघरणारे म्हणजे वी शल लर्न इंग्लिश ग्रामर, आय शल लर्न इंग्लिश ग्रामर. आता पुढचं जर आपण बघितलं तर उरलेले 8च्या 8 जण म्हणजे कोण? यू, दे, राम अँड सीता, ही, शी, इट, अजून काय राहिलं? राम एकटा आणि सीता एकटी. राम अँड सीता लर्न V1 इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ओके,
काय केलं आता आपण इथे काय केलं फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे काय केलं आपण बघा फॉर्म्युल्यात काय आलं इथे शल आणि विल आले. ऍक्च्युली हा फॉर्म्युला याच्यामध्ये फक्त शल आणि विल मुळे आपल्याला कळतं की हा फ्युचर टेन्स आहे. V1 तर आपण पहिल्यांदा आपण वापरला प्रेझेंट टेन्स मध्ये, पण इथं शल आणि विल आल्यामुळे कळतं की हा फ्युचर टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आहे हे आपल्याला कळतं. हा आहे सिंपल फ्युचर टेन्सचा स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला. एस प्लस एस म्हणजे सब्जेक्ट, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. प्रत्येक फॉर्म्युल्याची सुरुवात ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवातच सब्जेक्टने होते आणि ऍक्टिव्ह व्हॉइसच्या शेवटी ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट एक शब्दाचा असेल किंवा दीड ओळीचा असेल, काही फरक पडत नाही टेन्सेस चेंज करताना. बघा हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट होतो. राहील लक्षात ठेवायला काय लागतं शल विल आणि V1 हे काल आपण फॉर्म्युला ऑलरेडी एका मस्त चार्ट मध्ये आपण लिहून झालेत डे 17 मध्ये. आज आपण फक्त एक्झाम्पल बघतोय. हे एक्झाम्पल कळालं म्हणजे आपले 3 काळ झाले, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आता याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये करते म्हणजे आता याच्यामध्ये होतो म्हणजे सिंपल प्रेझेंट म्हणजे काय की मी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करते, होतो, करत होतो आणि करत असेल असं. ओके कळालं तिने याचे फॉर्म्युले कळाले. कुठला कुठला? सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला S प्लस V1 प्लस O. यालाच अपवाद आहे ही, शी, इट, राम, सीता म्हणजे आपण दुसरा फॉर्म्युला तयार केला ऑब्जेक्टिव्ह S प्लस V5 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण सेकंड फिंगर वर गेलो तर सिंपल पास्ट आहे, त्याचा फॉर्म्युला आहे S प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पुढच्या फिंगर वर गेलो तर त्याचा फॉर्म्युला आहे S प्लस शल विल, शल किंवा विल, V1 आणि ऑब्जेक्ट. हे फिंगर कळाला तुम्हाला, पहिला फिंगर कळाला, पहिला टाईप कळाला. आता सेकंड टाईप बघूयात आपण, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघूयात आपण आता. बर आता याच्यामध्ये आपण हेडिंग टाकूया कंटिन्युअस. याचा अर्थ काय होतो? कंटिन्युअस म्हणजे क्रिया चालू आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके चालू वर्तमान काळ. ओके आता याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये काय आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये एस आणि ओ कॉमन आहे. सुरुवातीला एस शेवटी ओ. आता मध्ये काय बदलणार आहे? इथे बदलणार एम इज आर प्लस दुसरं आहे ना चालू काळ आहे V4 आणि मग ऑब्जेक्ट. आता V4 म्हणजे काय? ING वाला जो फॉर्म आहे त्याला आपण V4 म्हणलं कारण लक्षात ठेवण्यासाठी ग्रामर मध्ये वापरण्यासाठी. मग आता इथे फक्त काय होणार? आय एम लर्निंग इंग्लिश ग्रामर. आय झाला. मग आता इज कुणाकुणासमोर पहिले आर वाले लिहू किंवा इज वाले लिहू? ही, शी, इट, राम, सीता हे सगळे काय आहे? इज वाले आहेत. हे सगळ्यांसमोर इज लागणार आहे. हे 5 बोट आणि इकडे बाकी सगळे आर वाले बघा. हे ही, शी, इट, राम, सीता इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ओके काय कळालं? आयच्या पुढे काय लागणार? एम. आय एम लर्निंग इंग्लिश ग्रामर. सीता इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. राम इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. ही इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. शी इज लर्निंग इंग्लिश ग्रामर आणि इट इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. आता उरलेले जे आहेत प्युरल वाले यू, दे, वी आणि राम अँड सीता. राम अँड सीता हे सगळ्यांना काय लागणार? आर लर्निंग इंग्लिश ग्रामर. आर लर्निंग इंग्लिश ग्रामर. हे झालं वाक्य. बघा 3 प्रकारे. आयच्या समोर एम लागणार. उरलेलं वाक्य सगळीकडे सेम आहे बघा. लर्निंग इंग्लिश ग्रामर, लर्निंग इंग्लिश ग्रामर, लर्निंग इंग्लिश ग्रामर म्हणजे V4 आणि तुमचा हा इंग्लिश ग्रामर काय ऑब्जेक्ट आहे. लर्निंग तुमचं क्रियापदाचं चौथं रूप आहे. बदललं काय? एम इज आर. एम इज आर लागला फक्त. एम इज आर कसा लागतो काल आपण शिकलोय. एम इज आर कसा लागतो? आयच्या समोर एम, ही, शी, इट, राम, सीताच्या पुढे इज, वी, यू, दे, राम अँड सीताच्या पुढे आर लागतो. अशा प्रकारे आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघितला. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये काय होतं तर इथे एम इज आरच्या ऐवजी
वॉज वेअर लागतं. उरलेला फॉर्म्युला सेम राहतो. बघा बघा मी किती चेंजेस कमी केले बघा, काहीच नाही, तोच फॉर्म्युला. कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे पुढच्या बोटावर आले मी, सेकंड फिंगर मधलं जे बोट आहे तिथे, म्हणजे मधलं काढण्यावर इथं. हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, हा कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लागतं, फक्त एवढंच बदलतं, वॉज वेअर. ओके, आता वॉज कुणासमोर लागणार, जे सिंग्युलर आहे त्याच्यासमोर वॉज लागणार, आणि जे प्युरल आहे त्याच्यासमोर वेअर लागणार. मग सिंग्युलर कोण आहे, आय सिंग्युलर. आता आपण आय लिहू आणि उरलेले इकडून लिहू. आय वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर. ओके, आता आयच्या आधी सिंग्युलर कोण आहे, आयच्या आधी ही, शी, इट, राम, सीता. ही, शी, इट, राम आणि सीता. वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर. प्रत्येकाच्या समोर बघा काय, सीता वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर, ही वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर, शी वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर, इट वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर, अँड राम वॉज लर्निंग इंग्लिश ग्रामर. आता हे झाले सिंग्युलर. आता प्युरल वाले, यू, वी, दे, राम अँड सीता. किती सोपं आहे बघा, काहीच बदल होत नाही. वेअर लर्निंग इंग्लिश ग्रामर. वेअर इथं वॉज होतं, इथं काय आलं, वेअर लर्निंग इंग्लिश ग्रामर. खूप सोपा टॉपिक आहे, खूप म्हणजे खूपच. इंग्लिश ग्रामर काहीच बदलायला लागत नाही, फक्त आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींकडे. आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये सगळ्या गोष्टी उलगडल्यात. सब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्टचं पण सगळं बघितलंय, प्रिपोजिशन बघितलंय, इंटरजेक्शन बघितलंय, सगळं बघितलंय, वर्बचे सगळे फॉर्म बघितलेत. मग टेन्सेस आपल्याला सोपे जायलाच पाहिजे, विषयच नाही, म्हणजे जायलाच पाहिजे. हे आलं लक्षात. तर फॉर्म्युला आपल्याला मिळालं ना. आता फॉर्म्युला कसा खेळवला बघा, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इकडे सेम आहे. पहिला आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, फॉर्म्युला आहे एम इज आर V4. बोटही लक्षात ठेवायची गरज नाही, परत एकदा सांगते. दुसरं बोट चौथं रूप, म्हणजे इथं काय लक्षात ठेवणार, एम इज आर, इथं वॉज वेअर, इथं शल विल बी, इथं बी येतो. ओके, आता हा फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला पुढचा. नेक्स्ट हा तुम्हाला नक्कीच कळाला असेल. तर आता आपण वळूया पुढच्या फॉर्म्युल्याकडे, म्हणजे पुढचा टाईप काळाचा फ्युचर टेन्स. काय होणार याच्यामध्ये, कंटिन्युअस फ्युचर टेन्स. याच्यामध्ये काय लागणार, फक्त सब्जेक्ट, शल विल दोघांपैकी एक, बी प्रत्येकाच्या पुढे, शलच्या पुढे पण बी, विलच्या पुढे पण बी, पुढे V4 आणि ऑब्जेक्ट. आता बघूया तिथं परत आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त काय करायला लागेल, हे याच्या समोर तुम्हाला माहितीये शल कुणाच्या समोर लागतं, इंग्लिश ग्रामर तर आपलं सेमच राहणार आहे. बघा आता बघा, आय वी शल बी लर्निंग इंग्लिश ग्रामर. आता हे कोण राहिलं, विल बी वाले राहिले. विल बी, खूप इकडे आलो आपण, थांबा थोडस पलीकडले वेळा. ही विल बी आणि विल लिहू आपण आधी. मग आपण कोणाकोणासमोर विल लागणार, खूप जण आहेत, 8 जण आहेत हे उरलेले. आय आणि वी सोडून सगळे, म्हणजे कोण, दे, यू, राम अँड सीता. एकटा राम, एकटी सीता, ही, शी आणि इट. हे 8ही जणांसमोर काय लागणार, विल बी लर्निंग इंग्लिश ग्रामर. वाक्य तेच आहे, क्रियापद आपण तेच ठेवलं, सगळं ठेवलं, ऑब्जेक्ट तसाच ठेवलाय, फक्त आपण काय बदलतोय, काय बघतोय. तर आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर V4 होता, कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर V4 होता, आणि कंटिन्युअस फ्युचर मध्ये काय होता, शल विल बी V4 होता. दुसरं बोट दुसरं रूप. चला आता याचा जास्तीत जास्त ओव्हरडोस व्हायला नको, तर बाकीचे जे पुढचे 2 बोट आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. म्हणजे तुमची शिकण्याची उत्सुकता पण लागून राहील, आणि एकाच दिवशी खूप काही शिकलोय असंही होणार नाही. पण आज तुम्हाला मात्र मी होमवर्क डिस्क्रिप्शन मध्ये न देता इथेच देणार आहे. तुम्हाला या सर्व काळांचे मी सांगितलेल्या रूपात, मी आता फक्त काय बदलणार, मी क्रियापद बदलणार. मी तुम्हाला क्रियापद देणार, कुठलं क्रियापद देऊ, सिंग देते. सिंग, सॅंग, संग,
सिंगिंग आणि सिंग्स. ओके, हा आहे V1, V2, V3, V4 आणि V5. आता काय करायचंय? प्रश्न पडला असेल काय करायचंय. तर तुम्हाला या सर्व, आता एवढी सगळी लागणार नाही, तुम्हाला लागणार V1, V5, V2 आणि V4 लागणार आहे. V3 अजून आपण शिकलो नाही, उद्या शिकणार आहे V3. म्हणजे आपल्याला परफेक्ट जे टेन्सेस आहेत, परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट आणि कंटिन्युअस वाले आपले राहिलेत 2 बोट. तर ह्या 2 बोटांचे जे 6 काळाचे प्रकार आहेत, उपप्रकार, म्हणजे कसं की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर, याचे तुम्हाला याचा होमवर्क करायचा आहे. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये होमवर्क दिलेला नाही. तुम्हाला या प्रत्येक काळाचे प्रत्येक सब्जेक्ट 10च्या 10 सब्जेक्ट वापरून तुम्हाला सेंटेन्स फ्रेम करायचे आहेत. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कळला असेल. तर आपण आणि जरी तुम्हाला डाऊट असेल, थोडा जरी मनात कुठेतरी शंका असेल किंवा काही समजत नसेल, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तर तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा की सद्गुरू कोचिंग क्लासेसवर छानपैकी ग्रामरची सिरीज चालू आहे, तर तू एन्जॉय कर आणि व्हिडिओ बघ, म्हणजे ग्रामरच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या दूर होतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.